दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या मंत्र्यांना देखील दम दिलाय। चुकीचं वर्तन आणि काम केला तर परिणाम भोगावे लागतील असा दम आता मुख्यमंत्र्यांनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना हा इशाराच दिल्याचं कळत आहे। भाजपाच्या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी सागर निवासस्थानी बैठक घेतली होती आणि या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दम भरलाय। त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचं बोलही सुनावलंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच ही बैठक झाली आणि त्याच दिवशी या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दम दिलेला आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, काल बैठक झाली असं कळतंय आणि या बैठकीत फडणवीसांनी आता या सगळ्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना आपल्या दम दिल्याचं कळतंय। ज्या दिवशी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तत्पूर्वी आधी सर्व भाजपच्या मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी सागर या निवासस्थानी घेतली होती। अर्थात या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट जी भूमिका आहे ती होती ती मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आणि वर्तणुकीवर। मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या प्रशासनाचे आणि सरकारची प्रतिमा मलिन कुठल्याही परिस्थितीत करायची नाही। यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही सूत्र सांगितलेली आहेत कार्यपद्धतीची। त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्याही गैरवर्तन केलं तर थेट मंत्रिपद गमवाल असाच इशारा या बैठकीमध्ये दिला गेलेला आहे। दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी वर्तणूक करताना आपण मंत्री आहोत असं कोणताही आविर्भाव ठेवू नका, जनतेची सुद्धा व्यवस्थित कामं करा आणि कुठल्याही चुकीच्या फायलीवर काम केलं तर मंत्रिपद गमवाल असाच थेट इशारा या मंत्रिमंडळामधल्या सहकार्याने दिलेला आहे। कुठे ना कुठेतरी गेल्या काही दिवसात मंत्री आणि प्रशासनावर पकड फडणवीसांनी तर घेतलीच आहे, पण त्याचवेळी कार्यपद्धतीबाबत सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी रचना करताना दिसून येतात यावर स्पष्ट दिसून येतं की पुढील काही दिवसात ज्या पद्धतीने मंत्र्यांनी आधी कारभार केलाय तो चालणार नाहीये आणि जर यात सुधारणा होत नसेल तर मंत्रिपद सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असाच यातनं सूचक इशारा मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्या मंत्र्यांना दम दिल्याचं कळत आहे। एकीकडे अजित पवारांनी सुद्धा आपल्या नेत्यांना इशारा दिलेला आहे, कार्यकर्त्यांवर विसंबून राहू नका, आणि दुसरीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या भाजपच्या मंत्र्यांना दम दिल्याचं कळत आहे। चुकीचं वर्तन आणि काम केला तर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे। भाजपच्या या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी सागर या निवासस्थानी बैठक घेतली आणि या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मंत्र्यांना दम भरलेला आहे आणि त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोल देखील सुनावले आहेत। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच ही बैठक झाली।